ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे रोखठोक वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत असल्याचे पाहायला मिळत असतानाच भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच प्रकरणातील आरोपींसंदर्भात थेट रोखठोकपणे वक्तव्य केले आहे। पहा नेमकं काय मिळत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी पाहिजे त्या बाबी सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे। काही अजून त्यांची मागणी असेल परिवाराची ती पूर्ण करू, पण आमच्या सरकारने देवेंद्रजींनी ज्या ज्या चौकशा तिथल्या जनप्रतिनिधींनी मागितल्या, माननीय देशमुख परिवारांनी मागितल्या, त्या सर्व बाबी आमचं सरकार पूर्ण करत आहे। ज्या ज्या चौकशा अपेक्षित आहेत त्या चौकशा आमच्या सरकारने सुरू केल्या आहे आणि मला विश्वास आहे की संतोष देशमुख यांच्या हत्येचा जे आरोपी आहेत, कुठलाही आरोपी हा कोर्टातून सुटणार नाही। फाशीची शिक्षा होतपर्यंत आमचं सरकार मागे लागणार आहे आणि कुठलाही पुरावा नष्ट होणार नाही, कुठलाही पुरावा कमी राहणार नाही याची काळजी आमचं सरकार घेत आहे, माननीय देवेंद्रजी घेत आहे। त्यामुळे मला असं वाटतं जास्त फोकस आमचा हा आहे की कोणताही मारेकरी सुटू नये, तो फाशीबद्दल गेला पाहिजे याकरता आम्ही काम करतो आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली होती। यानंतर राज्य सरकारने विविध चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करत अनेक आरोपींना अटक केलेली आहे। या संदर्भात भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आरोपींसंदर्भात रोखठोकपणे वक्तव्य केलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।